काय आहे, मुलगा तुम्हाला पसंत पडणं कठीण आहे इतकंच माझं म्हणणं. हा, बिजेवर आहे म्हणून. हा, काहीसा तरेवाईक आहे. विधवेशीच विवाह करायचा असं डोक्यात खूळ घेऊन बसला होता. अगं बाई, अहो मला थोडी कल्पना आहे, पण गुरुजी इथे बडाघर पोकळवासा अशी परिस्थिती आहे. हुंडा मानपान या गोष्टी झेपणं कठीण आहे. हो ना. त्यामुळं पसंती नापसंतीची कौतुकं आम्हाला परवडणार नाहीत. 25च्या पुढचा आहे, ठाणे पोस्टात चाकरीला आहे, कायम आहे. हा, हे चांगलं आहे. म्हणजे सरकारी चाकरी ते हे चांगलं आहे. पण म्हणजे ठाण्यात स्वतःचं घर आहे का? नाही, पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे, ती वारली, त्यामुळे मुलगा आजी आजोबांकडे राहतो. घर नाही मग शेत असेल. मुलाचा स्वभाव तऱ्हेवाईक आहे असं म्हणाला. ते काय परत? मुलगी चौकशी न करताच देऊन टाकायचे का दक्षिणा दिल्यासारखी? अहो पोरगी उपाशी राहणार नाही हे काय कमी आहे का? अहो. ते काही नाही बुवा, तुम्ही त्यांना कळवा. म्हणाव लवकरात लवकर बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू आपण. मग हे आम्ही कायम समजायचं. हो हो अगदी. ठीक आहे, येतो. नमस्कार. इथले दिसत नाही तुम्ही. इथला नाहीच आहे ना मी. चालेल ना? वा, काय नाव काय आपलं? गोपाळराव जोशी. जोशी. मराठीतला दिसत नाही. ग्रंथ नाही, इंग्रजीतला आहे. काय बायबल काय? नाही, चार्ल्स डिकन्सची डेव्हिड कॉपरफिल्ड नावाची कादंबरी आहे.